ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपण साधारणतः 1868 की घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची आता आयुष्यभर टीका केली होती. तर टीका करणं वेगळं आणि पर्याय देणं वेगळं. ज्यावेळेस ते पुणे महानगरपालिकेमध्ये होते त्यावेळेस मग एका ब्राह्मण पंतोजीने केलेला भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस केला आहे. तोही विशेषतः शिक्षण खात्यातील की ज्योतिरावांना त्यावरती चीड होती. मग शिवाजीराजांचा पोवडा तोही निर्माण केला होता. शिवाजीराजांची समाधी देखील त्यांनी शोधून काढली आहे. ती त्या काळात मग जरा जीर्ण अवस्थेमध्ये होते की आजूबाजूला सगळे वेड्याबावळी आणि काटे वगैरेचे होते. मग मराठ्यांचा इतिहास की ग्रँट डफ या इतिहास तज्ञाने जो शोधलेला होता की तो ज्योतिरावांनी जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली. ओके, त्यासोबतच की साधारणतः मग 24 सप्टेंबर 1873 की टीका करणं वेगळं आणि पर्याय देणं वेगळं. तर ज्योतिरावांनी काय केलं तर सत्यशोधक समाजाची इथं स्थापना केलेली आहे. तशी की ईश्वराचा धर्म काय तर सत्य धर्म आहे, की सत्य हाच ईश्वर आहे आणि ईश्वर हा सत्य आहे, की असत्य हे काय आहे तर एका पद्धतीचं पाप आहे. मग आता की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही. विवाह पद्धती देखील काय करा तर सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनेच द्या, की त्यामध्ये फक्त वधूवरांना नवरा आणि नवरदेव की नवरी आणि नवरदेव हे जे आहेत की यांनाच लग्नामध्ये कपडे घ्यायचे आहे. जे व्याही आहेत एकमेकांचे त्यांना एकमेकांना सुपारी द्यायची आहे. एका खाण्याची सुपारी असते ती आणि कापड पंचा द्यायचा आहे, धोती किंवा नॅपकिन जो आपण म्हणतो समजा. त्यानंतर जे एवढे सगळे वऱ्हाडी आलेले आहेत त्यांना काय करणं की जेणेकरून मग त्यांना फक्त चघळण्यासाठी सुपारी देणं एवढेच विवाह पद्धती. अजून पुढचं कोणतं तर मंत्र म्हणावेत लग्नाचे ते कोणते तर फक्त स्ट्रिक्टली मराठीमधूनच म्हणावेत, की संस्कृतमधून मंत्र म्हणून आहे की धर्मार्थ काममोक्ष या सगळ्या परंपरेमध्ये तुझी साथ देईल असं पतीने पत्नीला वचन द्यायचं असतं. मात्र त्याऐवजी कोण म्हणतो तर हे वचन ब्राह्मणच म्हणतो असं ज्योतिराव म्हणायचं. नक्की म्हणून ती प्रक्रिया पूजा अर्चना यांच्यासाठी पुरोहितांना घरी बोलवू नका असं त्यांचं म्हणणं होतं. मग सत्यशोधक पद्धतीने पूजा करा असं त्यांचं म्हणणं होतं. मग जुन्नर परिसर आणि नंतर सातारा परिसरातील लोकांनी ब्राह्मणांना पूजेसाठी बोलवणंच बंद केलं. हे सगळे ब्राह्मण पुण्याच्या कोर्टात गेले. न्यायाधीश होते रानडे. मग रानडे म्हणले की कोणाला घरी पूजेला बोलवायचं की नाही हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, की तुम्ही तो प्रश्न ज्या काळात हाताळू शकत नाही किंवा काय अशा मार्गाने तुम्ही कार्य करू शकत नाही तसं असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. मग आता रानडे शेवटी म्हणाले की हे लोक त्याच्यावरती स्फोट भरतात म्हणून तुम्ही नुकसान भरपाई द्या. ज्योतिराव म्हणले की हजारो वर्षापासून त्यांनी भारतीयांना मूर्ख बनवलं, उलट त्यांनी भारतीयांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आणि म्हणून यावरून वादविवाद निर्माण झाला. रानडे आणि फुले यांचे मतभेद पुन्हा टोकापर्यंत गेलेत. मग ही केस गेली बॉम्बे हायकोर्टात. तिथं मात्र ज्योतिरावांचा विजय झाला की शेवटी पुरोहितांना बोलवायचं की नाही हे लोक ठरवतील, की पुरोहित बळजबरी करू शकत नाही आणि त्यांना कोणत्याही पद्धतीची भरपाई द्यावी लागणार नाही हे कोर्टाने पुढे स्पष्ट केलं आहे. असं सत्यशोधक पद्धतीचे विवाह, सत्यशोधक पद्धतीचं राहणीमान यावरती ज्योतिरावांनी भर दिला. 25 डिसेंबर 1873 हे सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह लावण्यात आला आहे. सप्टेंबर 1875 रोजी दयानंद सरस्वती पुण्यात येत होते. तर हे दयानंदांनी वैदिक धर्माचं पुनरुत्थान करण्याचं ठरलं होतं. तसं तर ज्योतिबा फुले वैदिक धर्म हा परंपराच कन्सेप्ट त्यांना मान्य नव्हता. हे लोक एकतर रशियन परिसरातून आले, तिकडच्या परंपरा भारतीय लोकांवरती लादल्या असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. ओके, व सन 1875 रोजी ते पुण्यात दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. मात्र कुणासाठी की त्यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर एका पद्धतीने सनातन्यांनी की यांच्या एका पद्धतीने की पुण्यामध्ये येण्यावरती बहिष्कार टाकला होता. ज्योतिराव म्हणले की डोंट वरी आय विल हँडल इट, म्हणे की ते कसं येतात तेही आपण पाहूयात तसं. ओके, मात्र दोघांचे तात्विक मतभेद होतेच हे इथं विसरून चालणार नाही तसं. 1876-1882 रोजी दुष्काळ होते. ओके, त्यावेळेस नेमकं ते पुणे महानगरपालिकेवरती निवडून गेले. सो पुणे महानगरपालिकेचे सभासद झालेत. 1877 रोजी दनकवडी येथे त्यांनी दुष्काळ पीडितांसाठी खूप चांगलं काम केलं आहे, की अगदी ब्रिटिश राजपरिवाराने देखील त्यांची दखल घेतली त्या कारणास्तव ज्योतिरावांचे. दीनबंधू नावाचं साप्ताहिक चालू केलं आहे. संपादक सुरुवातीला कृष्णराव भालेकर म्हणून होते. नंतरच्या टप्प्यात ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसं 1880 रोजी बॉम्बे लँड असोसिएशन ही संघटना स्थापन केली व त्यामध्ये मग नरे आणि लोखंडे नावाचे 2 मित्र त्यांना भेटलेत. 1882 रोजी शिक्षण संबंधित हंटर आयोग आला होता. तर या हंटर आयोगाला त्यांनी अत्यंत साध्या वेशामध्ये जाऊन निवेदन दिलं आहे. स्थानिक शिक्षक ठेवा, त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्या आणि ज्या गावात शाळा आहे त्याच गावातील शिक्षक असावा. कारण विद्यार्थ्याचं भलं झालं तरी क्रेडिट शिक्षकाला जाईल, विद्यार्थ्याचं वाटोळ झालं तरी लोक शिक्षकाला नाव ठेवतील, की थोडक्यात त्याची तिथं जबाबदारी असेल असं ज्योतिरावांचं म्हणणं होतं. ओके, टिळक आणि आगरकरांची तुरुंगात जाऊन सुटका झाली. आगरकर आणि खास करून फुले की हे बऱ्यापैकी चांगले मित्र होते एकमेकांचे.
मात्र मग टिळक जरा विरोधक होते. मात्र तरी देखील की सुटका झाल्यानंतर त्यांचा मुंबईमध्ये ज्योतिरावांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसा. ओके, त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी ज्योतिरावांनीच प्रयत्न केला. पुढे 11 जून 1885 रोजी मराठी ग्रंथकार सभेस त्यांनी पत्र लिहिलं, कारण या मराठी ग्रंथकार सभेमध्ये की सगळ्या उच्चवर्णीयांचा भरणा होता आणि खास करून ब्राह्मणी परंपरांचं पुनरुत्थान करण्याचा ते प्रयत्न करत होत्या आणि म्हणून तीही समस्या निर्माण झाली होती. 13 जून 1885 रोजी सतसार द एसन्स ऑफ ट्रुथ नावाचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 2 मार्च 1888 रोजी ड्यूक ऑफ कॅनॉट या काळात भारत भेटीवरती आला होता. हा ब्रिटिश संसदेमध्ये असे तर ज्योतिरावांनी भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांचं निवेदनच त्याच्याकडे दिलं आहे. शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेले तसं. ओके, सो सत्कार सभेला की शेतकऱ्यांच्या वेशामध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटच्या भेटीसाठी ज्योतिराव गेले होते. 11 मे 88 रोजी की मुंबई इथे की रावसाहेब वड्डेदार म्हणून होते आणि कोळीवाड्यामध्ये या काळात सभा भरली होती. संपूर्ण आयुष्य ज्योतिरावांनी या काळात गोरगरीब दीनदलितांसाठी या काळात खर्च केलेला होता आणि म्हणून मग महात्मा ही पदवी की या काळात रावसाहेब वड्डेदार यांच्यामार्फत त्यांना देण्यात आली, तशी की इथून पुढे ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. ओके, मग आता की राष्ट्रीय सभेचं 5वं अधिवेशन या काळात भरलं होतं 1889 रोजी. यावेळेस नेमकं झालं काय की राष्ट्रीय सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काही बोलायला तयार नव्हती आणि राष्ट्रीय सभेमध्ये देखील उच्चवर्णीय सगळ्या ब्राह्मणांचाच भरणा होता. मग ज्योतिराव म्हणलेत की यामध्ये सुतार, चांभार, नाभी, कुंभार, कोळी, साळी, माळी हे सगळे कोणी असतील तर दाखवा म्हणे, जर असले तर मी स्वतः येईल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय सभेने हातामध्ये घ्यावेत म्हणून ज्योतिरावांनी आणि सहकाऱ्यांनी या सभेच्या प्रवेशद्वारावरतीच फाटक्या वस्त्रातील शेतकऱ्याचा पुतळा लावला आहे. तिथं बुजगावनं लावला आहे की पुतळा लावला आहे तसा. ओके, मग कोणतं 5वं अधिवेशन आहे तसं. इथं हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात लॉर्ड रिपनच्या काळात हंटर आयोग आला आहे. 3 फेब्रुवारी 1882 रोजी एका शिक्षण आयोगाची नियुक्ती झाली, त्याला मग ज्योतिरावांनी निवेदन दिलं तसं. मग ते काय म्हणतात की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत सर्वांनाच करावं असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत, प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी असं ज्योतिरावांचं म्हणणं होतं. प्राथमिक शिक्षणावरती खर्च जास्त करावा आणि अनुदाने देखील सरकारनेच द्यावेत किंवा नंतर लॉर्ड कर्झन हे प्रकरण स्वीकारलं तसं. ओके, आणि या शाळेतील शिक्षक असावेत, प्रशिक्षित असावेत. त्यातून पुढे DED BEd नावाचा कन्सेप्ट आला आहे जो आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय समजा. सार्वजनिक सत्यधर्म या आपल्या पुस्तकात फुले म्हणतात की हिंदूंतील आर्य ब्राह्मणांखेरीज की शूद्राती शूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी बिलकुल ज्ञान नाही आणि म्हणून ते तसा वाचाळपणा करत आहेत तसा. ओके, दस वन. शिक्षणाच्या अभावी सामान्य माणसाची अवस्था काय होते तर ती पशुप्रमाणे होते की जर शिक्षण नसेल तर ते जनावरच आहे आणि मग त्याला जगण्याचा काही विचार नाही. म्हणून मग शिक्षण विचार ज्योतिरावांनी इथं मांडलेत. इंग्रजांच्या मॅकॉलियन पद्धतीनुसार जरी इंग्रजी शिक्षण म्हणजे मॅकॉलियन पद्धती होती तर ते मूठभरांना शिक्षण देत होतं म्हणून ज्योतिरावांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली की ते शिक्षण सार्वत्रिक असावं, सर्वांना उपलब्ध असावं असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे तसं. ओके, शेतकऱ्यांच्या चळवळीची पायभरणी केली की शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. त्या काळात मग कुणबी समाज होता किंवा मराठा समाज, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी वेगळी शाळा देखील काढली की त्यांच्यासाठी वसतिगृह चालू केले. त्यांच्यासाठी कनिष्ठ वर्गातील शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात कारण उच्चवर्णीय शिक्षक दिले तर त्यांचा टच राहत नाही आणि म्हणून की कनिष्ठ वर्गातील. तसेच या मुलांना व्यावसायिक शिक्षण द्या जेणेकरून की ते त्यांच्या पायावरती उभे राहतील. जसं आज ITI आहे किंवा डिप्लोमा आहे किंवा इंजिनिअरिंग आहे समजा, ॲप्लाइड सायन्सेस, व्यवसाय करू शकतील असं शिक्षण द्या असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. त्यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठी वाचा फोडली तसे. ओके, तेव्हा ते आपला प्रश्न विचारून झालेला आहे तसं. खतफोडीचे बंड की जे 1857च्या उठावामध्येही झालं की मोठमोठे सावकार असत ते ब्रिटिशांशी मैत्री करून गरिबांच्या जमिनी घशात घालत. मग सुपे परिसर आहे की पुणे अहमदनगर बाँड्रीवरती, तेथील सावकाराने की एका व्यक्तीला प्रचंड त्रास दिला आणि त्रास दिल्यानंतर मग पुढील घटना काय घडली की मग तेथील शेतकऱ्यांनी उठावच केला एका पद्धतीने की चुकीच्या पद्धतीने त्या सावकारांनी वर्तन केलं आहे. सो 1875, 76, 77 या 3 वर्षात महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांचे हाल होते, जमिनी काढून घेत होते आणि म्हणून शेतकऱ्यांची व्यापक चळवळ चालू केली. यालाच खतफोडीचे बंड, खत म्हणजे काय तर खरेदी खत ज्याला आज आपण म्हणतो की रजिस्ट्रिंग, हे बंड पुणे आणि नगर जिल्ह्यात झाले होते. याला ज्योतिरावांचा पाठिंबा होता. सावकारशाही विरोधात लढा देण्यासाठी की हे शेतकऱ्यांचं बंड झालेलं होतं तसं की सावकारशाही विरोधात. ओके, 1888 साली इंग्लंडमध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट हे इथं आलेले होते. ड्यूक ऑफ कॅनॉट. ओके, इथं महात्मा फुले काय झाले तर शेतकऱ्यांच्या विषयात गेले मुद्दा म्हणून आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत. ओके, महात्मा ही पदवी रावसाहेब वड्डेदार यांच्यामार्फत दिली गेली. वेद हे पौरुषीय नाहीत,
अपौरुषीय नाही तर ते पौरुषी आहेत, म्हणजे पुरुषानेच लिहिलेत, की MPSCने कंबाईनने आपल्या याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे एकदा तसा. ओके, तर वेद हे अपौरुषीय नाहीत, वेदांकडे परत चला या विचारांवरती त्यांचा विश्वास नव्हता. तरीही की दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीला त्यांनी संरक्षण दिलं, कारण मग सनातनी ब्राह्मणांनी दयानंदांवरती बहिष्कार टाकला होता पुण्यात तसा. पण इथे चातुर्वर्ण व्यवस्था नाकारली, 4 वर्ण ब्राह्मण शूद्र वैश्य क्षत्रिय हे जे समजा जे आहेत की हे चातुर्वर्ण आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मानू नका, जाती व्यवस्था मानू नका, स्वर्ग नरक आत्मा या सर्व बाबी त्यांनी फेटाळून लावल्या, सार्वजनिक सत्यधर्म. मात्र ईश्वराचे अस्तित्व त्यांनी नाकारलं नाही. ईश्वर आहे आणि तो काय आहे तर एकच एक आहे, की ज्यांनी गुरु मानले. थॉमस पेन, की असं गाजलं पुस्तक आहे राईट्स ऑफ अ मॅन, त्यासोबतच अगेरियन जस्टिस, की थॉमस पेनने देखील शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले. तोच प्रभाव ज्योतिरांवरती आपण पाहू शकतो. ईश्वराला ती निर्मिक असं म्हणत, मात्र त्यातील अवतार ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती तशी. ओके, ईश्वराच्या प्राप्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही असं ते म्हणतात. टीकाकार्यांचे निर्माण झालेत, खास करून सनातनी ब्राह्मणांचे एक नेते आणि नंतर पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी देखील त्यांच्यावरती टीका केली आहे. त्यांना नावच दिलं आहे की शूद्र जगद्गुरू किंवा शूद्र धर्म संस्थापक, की ज्योतिराव काय करतायत तर शूद्रांचं सरकार आणतायत. ज्योतिरावांचं स्वप्न होतं की शूद्र आणि अतिशूद्र यांनी एकत्र येऊन काय करावं तर एकत्रितरित्या सत्ता प्रस्थापित करावी असं ज्योतिरावांचं म्हणणं होतं. ओके, सो शूद्र धर्म जगद्गुरू. मग ते पुढं पंडित काशीराम यांनी मायावतींचे जे गुरु आहेत की तिथं त्यांनी राबवून दाखवलं आहे की अस्पृश्य आणि चतुर्थ वर्ण जे आहेत की त्यांनी एकत्र यावं. विख्यात इतिहासकार यदी फडके म्हणतात की ज्योतिरावांच्या शुद्ध लेखनाची चुका फक्त आम्ही काढत बसलो, मात्र त्यांनी समतेचा मंत्र जो दिला की तो सगळ्या भारतभरामध्ये कोणीही नाकारू शकत नाही, की थोडक्यात टीकाकारांनी देखील ज्योतिरावांचा गौरवच केला तसा. फुलेंच्या प्रेरणेने महाराष्ट्रात 3 चळवळी चालू झाल्या. दलितोद्धार चळवळ, की यामध्ये मग शिवराव जनावा कांबळे आणि गणपतराव फुलगावकर जोड्या जुळवून हा प्रश्न आपला अपेक्षित आहे. कामगार चळवळ कोणी केली तर कृष्णराव भालेकर आणि NM नारायण मेघाजी लोखंडे. ब्राह्मणेतर चळवळ केशवराव जेदे आणि नारायणराव जवळकर यांनी पुढे चालवलेली आहे. तशा ज्योतिरावांची प्रसिद्ध पुस्तके तृतीय रत्न, की अन्न वस्त्र निवारा, की याच्यामध्ये मग कोणतं तर एक वेळेस निवारा नसलं तरी चालेल, मात्र काय असावं तर शिक्षण असावं, की शिक्षण हे तृतीय रत्न मानलं गेलं आहे, 3rd जेम. पुढे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पराक्रमावरती पोवाडे निर्माण केलेत आणि त्यांना कुळवाडी भूषण असं पुढं म्हटलं गेलं आहे, की गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हे, की साधारणतः शिवाजीराजे कुळवाडी भूषण होते, शेतकऱ्यांचं भूषण होते. त्यातून पुढे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजीने केलेला भ्रष्टाचार, की पुणे महानगरपालिकेतील शिक्षण मंडळ हे वादग्रस्त होतं. पुढे ब्राह्मणाचे कसब, त्यानंतर अखंडादी काव्यरचना आणि गुलामगिरी, की हे सगळे ब्राह्मणांवरती टीका करणारे किंवा ब्राह्मणशाहीवरती टीका करणारे ग्रंथ आहेत. हंटर आयोगापुढे निवेदन दिलं आहे, कारण आपल्याला हे सगळं का दिलं तर एक सिक्वेन्स विचारली जाण्याची शक्यता आहे की कोणती घटना कधी घडली. ओके, मग शेतकऱ्याचा आसूड या काळात लिहिला आहे. ओके, सत्सार, की याचे 2 अंक या काळात होते, इसेन्स ऑफ अ ट्रूथ पहिला आणि दुसरा भाग, पार्ट 1 आणि पार्ट 2. इशारा, की त्यानंतर मग अस्पृश्यांची कैफियत, की हे दोघांचंही लिखाण आहे, विठ्ठलरामजी शिंदे आणि ज्योतिराव देखील. पुढे सार्वजनिक सत्यधर्म, महात्मा फुले, की हे अस्पृश्यांची कैफियत, की हे आपण पुढे एकदा चर्चेमध्ये घेऊयात समजा, कारण याच्यामध्ये जरा लेखकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सो सार्वजनिक सत्यधर्म, की त्यांचा मरणोत्तर प्रकाशित झाला 1911 रोजी. राजर्षी शाहू काय म्हणतात तर त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग आणि समाजाला, बहुजन समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे व्यक्तिमत्व, तमसोमा ज्योतिर्गमय, हे ज्योतिरावच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वीरा शिंदे असं म्हणतात की ते तर पतितांचे पालनवाले आहेत, यापूर्वी पतितांवरती कोणी एवढा भर दिलाच नाही. सयाजीराव काय म्हणतात तर हिंदुस्थानचा वॉशिंग्टन म्हणून त्यांनी स्तुती केली आहे तशी. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष असं त्यांनी ज्योतिरावांना म्हटलं आहे तसं. आंबेडकरांनी की हुवेर शूद्रा हा ग्रंथ लिहिला आहे आणि डॉक्टर आंबेडकरांनी हा ग्रंथ ज्योतिरावांना अर्पण केला आहे तसा. पंढरनाथ पाटील, रावसाहेब पंढरनाथ पाटील महाराष्ट्रातील पहिलं सोशलिस्ट असं ज्योतिरावांना म्हटलं, की जे समाज हिताचा विचार करणारे आहेत, ठराविक लोकांच्या विचार नव्हे तर स्वतःच्या हिताचाही नव्हे तर समाजाचा. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात की हे तर असे रानफळं आहेत की जे बाकीच्या सगळ्या फळांपेक्षाही की त्यांचा सुगंध आणि चव की सगळ्यांना भावणारी ठरली आहे तशी. वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनीच मग पुढे की साधारणतः रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट, आणि माधवराव बागर यांनी त्यांना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असं देखील म्हटलेलं आहे. महात्मा गांधी यांनी 1932 साली लोक मला महात्मा म्हणायचे, मात्र खरे महात्मा कोण आहे तर ज्योतिरावच आहेत असं एका पत्तीने गांधींनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसं आहे. वेद हे ईश्वर प्रणित ग्रंथ आहेत असं रॉय म्हणायचे, की वेद ईश्वराने लिहिले. ज्योतिराव म्हणतात काय तर वेद मानवानीच लिहिलेत म्हणून ते अपौरुषेय नसून ते पौरुषेयच आहेत. ओके, 1874 साली कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून त्यांनी सत्यशोधक समाजाची शाखा
मुंबई या ठिकाणी निर्माण केलेली आपण पाहू शकतो. तशा या शाखेची स्थापना की रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यानंतर जया यलपलिंगो, त्यानंतर नरसिंगराव साहेब वडाक आणि व्यंकू बाळाजी काळेवार यांचे नाव वेगळे वाटत आहेत. कारण काय तर हे तेलुगू माळी होते, तेलुगू समाजातील माळी होते. जसं मराठा माळी किंवा मराठा समाजातील माळी आहेत समजा, म्हणजे महाराष्ट्रातील, तसं तेलुगू माळी. पुण्यातील सोमवार पेठेत की डॉक्टर गावडे यांच्या घरी आठवड्याला बैठक होत असे व त्या बैठकीमध्ये सत्यशोधक समाजाची बैठकीत दारूबंदी, सक्तीचं शिक्षण करावं, त्यानंतर स्वदेशी वस्तू वापरण्याला प्रोत्साहन द्यावं, ब्राह्मणांची धार्मिक क्षेत्रातील पुरोहितगिरी जुगारून द्यावी, कुटुंबातील लग्ने अल्प खर्चात करावी की याबद्दल चर्चा होईल. अशी साधारणतः की जातीभेद, मूर्तीपूजा यांच्या विरोधात त्यांचा मुख्य प्रचार आणि प्रसार चालू राहिला पुढे तसा. मग वेगवेगळे वर्तमानपत्र किंवा लेखन त्यांनी केले. बडोदा वत्सल, सयाजीरावांवर, नंतर राघव भूषण आणि अंबालहरी ही वृत्तपत्रे सत्यशोधक समाजाच्या वतीने चालवली जात असत. तसे ओके. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते की कारण त्यांच्यावरती प्रश्न विचारून झाला, एक थोडीशी आपण शॉर्टमध्ये ती माहिती घेऊयात. ओके. कृष्णराव भालेकर 1850 ते 1910 की पुण्यातील शिवाजीनगरला पूर्वी भांबुर्डे गाव म्हटलं जाईल, तिथं त्यांचा जन्म झाला आहे. व ते जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या न्यायालयामध्ये की कचेरीमध्ये ते कारकून म्हणून काम करत होते. की भांबुर्डे इथं हितोपदेशक भजन समाज काढला की भजनाच्या मार्फत त्यांनी समाजमन बदलण्याचा प्रयत्न केला. पुढे नोकरी सोडून दिली आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्योतिराव समाज ते सामील झाले. तसं आहे. मग यांच्या विनंतीवरून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची शाखा पुढे मुंबईत देखील काढली. आपण नुकतीच चर्चा केली. दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीला संरक्षण करण्यामध्ये हे आघाडीवरती होते. तरुणांमध्ये चांगला पॉप्युलर की नेता असं त्यांना म्हटलं जाईल. त्यासोबतच मग वेगवेगळ्या ठिकाणी वासुदेवाच्या वेशामध्ये भटकत आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत की शेतकरी उठो उठो की ब्रिटिशांचं राज्य, इतर सगळ्या गोष्टी, कर व्यवस्था याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला. मग सुरुवातीला दीनबंधू हे संपादक की तेच ठरले. तसे की दीनबंधू हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं, त्यावेळेस ते साप्ताहिक होते. नंतर ते नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे, जसं कृष्णरावजी भालेकर आणि NM लोखंडे. ओके. हा त्यांचा दुसरा फोटो टाकला मुद्दा. इथं फातिमा शेख की ज्यांनी सावित्रीबाईंसमवेत काम केलं. तसं 1877 रोजी की दीनबंधूचे वेगळे साधारणतः 13 वर्गणीदार होते, ते पुढे 320 झाले. नंतर दीनबंधू जरा अडचणीत आलं तर ज्योतिरावांनी मग नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे दिलं आहे आणि ते त्यांनी उत्तम पद्धतीने चालवलं आहे. तसं ओके. त्यासोबतच की त्यांनी पुणे सुशिक्षणगृहाची देखील स्थापना केलेली आहे. तशी की पुणे सुशिक्षणगृह यांनी चालवलं आहे. कृष्णराव भालेकरांनी की ब्राह्मणी सार्वजनिक सभा या काळात निर्माण झाली होती, तिला शह देण्यासाठी दीनबंधू सार्वजनिक सभा, की नावच इंटरेस्टिंग आहे की दीनबंधू, की ज्यांच्यावरती हजारो वर्षापासून ब्राह्मणी वर्गाने अन्याय केला आहे, त्यांच्यासाठी ही सभा चालू केली. मग ही बीट विचारली जाण्यासारखी आहे तशी. मग या सभेचं उद्दिष्ट काय तर ब्रिटिशांना दाद मागणं, अन्यायाच्या विरोधात विद्येचा प्रसार करणं, वाईट चालीरीती बंद करणं, स्वदेशी वस्तूंचा प्रसार, मद्यपान बंदी आणि शिक्षण सक्तीचे आणि सार्वत्रिक करणं, असं त्यांचं म्हणणं होतं. दीनबंधू फ्री स्कूल म्हणून या काळात कृष्णराव भालेकरांनी आपला भाचा होता गणपत सखाराम पाटील यांच्या सहकार्याने ती चालू केली आणि पुढे रघुनाथ तारकोंडे देखील त्यांना येऊन मिळालेत. या शाळेसाठी न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी देणग्या मिळवून दिल्या. बडोद्याच्या महाराजांनी इथं काही मदत केलेली आहे. तसे की बडोद्याची सयाजीराव, कोणती तर दीनबंधू फ्री स्कूल. आर्थिक स्थितीमुळे पुढे बंद पडली, मात्र मग की विदर्भातील अकोला आणि अमरावती भागात की हे कार्य पुढे त्यांनी चालू ठेवलं. तसं भालेकरांचे वेगळे ग्रंथ आहे की कादंबरी नावाचा ग्रंथ आहे की यावर्षी बळीबा पाटील आणि 1877चा दुष्काळ या 2 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात. त्यानंतर 1877चा दुष्काळ की 1888ला दीनमित्र साप्ताहिकामध्ये दर आठवड्याला या काळात ती क्रमशः म्हणून प्रसिद्ध होतच आहे. पुढे पद्यलेखन, मग पोवाडे लिहिले, हितोपदेश, भजनी अभंग आणि शेतकऱ्यांचं मधुर गायन. की यावेळेस जसं मुकुंदराव पाटलांवरती प्रश्न विचारला तसं आता कृष्णराव भालेकर की ओके यांची संबंधित आहे. खेळाची माहिती देणारे भालेकरांचे पंचखेळ हे पुस्तकही प्रचंड गाजलं आहे की तसेच शास्त्राधार हे पुस्तक इथं चांगलंच गाजलं आहे. तसं पुढं त्यांचे सहकारी या काळात होते विश्रामरामजी घोले की ते सिव्हिल सर्जन होते, ते ज्योतिरावांच्या संपर्कात आले. ओके. ज्योतिरावांचे अनेक कार्य ते मोठे आधारस्तंभ होते. तसं विश्रामरामजी घोले. त्यानंतर पोलिसांना राजांना लिंगू की त्यांनी काय केलं आहे तर मग मुंबईतील तेलुगू समाजातील माळी होते ते येऊन मिळाले. तसं आहे. त्यानंतर मग रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे काय होते तर साधारणतः त्यांनी 1200 रुपयांचा एक छापखाना घेतला आणि सत्यशोधक समाजाला या काळात डोनेट केला. तसा पुढे रामशेठ बाबूशेठ उरवणे म्हणून होते पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती, हे ज्योतिरावांना या काळात येऊन मिळाले. तसं आहे. ओके. व्यंकू बाळूजी काळेवार आणि जया कर्डिलिंगो यांनी 1200 रुपयांचा छापखाना घेतला आणि सत्यशोधक समाजाला या काळात डोनेट करून टाकला. तसा
सत्यशोधक समाजाचे वेगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत की सगळेच काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, मात्र आपण नजरेखालून एकदा घालून घ्या तसा. ओके, ही PDF तुम्हाला शेअर केली आहे सगळी. मग सत्यशोधक चळवळीतून पुढे ब्राह्मणेतर चळवळ या काळात निर्माण झाली की म्हणजे ब्राह्मणवादाचा विरोध करणारी, त्यामध्ये कित्येक नेते ब्राह्मण होते. की मग समजा एखादा व्यक्ती अस्पृश्य कुटुंबात जन्मला आणि जरी तो मानतोय वेगवेगळे यज्ञ करा, ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत, या जाती जन्मला म्हणून कनिष्ठ, त्या जातीला आहे म्हणून मग मिडल क्लास आहे, तर असं मानणारा जरी असेल तरी तो ब्राह्मणवादी झाला, भले तो अस्पृश्य कुटुंबात जन्मला. आणि म्हणून ज्योतिरावांनी स्पष्ट केलं की माझा लढा हा ब्राह्मणवादाशी आहे, ब्राह्मणांशी नाही आहे. की मग शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढील कार्याचा वैचारिक पाया आणि कृतिशील चळवळीचा शुभारंभ की ज्योतिबा फुलेंच्या कोणती तर मग सत्यशोधक समाजाच्या वतीनेच राबवण्यात आलेला आहे तसा. मग 1890च्या दरम्यान ज्योतिरावांचं निधन झालं आहे की शेवटच्या काळामध्ये की त्यांची बॉडी पॅरलाइज झाली होती की शरीराचा उजवा भाग काम करत नसे आणि म्हणून मग त्यांनी डाव्या हाताने शेवटचं पुस्तक लिहिलं आहे, सार्वजनिक सत्यधर्म. मग या पुस्तकामध्ये जन्म, मृत्यू, आत्मा, मोक्ष या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी चर्चा केली, कल्पने सगळ्या धुडकावून लावल्या आहेत. स्त्री पुरुषांनी पाळावायचे 33 वेगळे नियम त्यांनी सांगितलेत. आणि त्यासोबतच की मग उद्योगधंदे व्यापाराकडे भारतीय तरुणांनी, खास करून मराठी तरुणांनी वळायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. मग ज्योतिरावांच्या प्रेरणेतून स्त्री मुक्तीचा पाया घालण्यात आला आहे, कामगार चळवळ स्थापन झाली, शेतकरी चळवळीचा देखील पाया घालण्यात आलेला आहे तसा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कार्य की साधारणतः मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कार्य मुलगा डॉक्टर यशवंत यांनी पुढे चालू ठेवलं आहे आणि तो डॉक्टर की करत असे, सर्वसामान्य लोकांना की मोफत ट्रीटमेंट बऱ्याच वेळा तो करत असे. त्यासोबतच 1897च्या काळात प्लेग आलेला होता, तर मग सावित्रीबाई काय करत तर प्लेगच्या वेगळ्या रोग्यांना की त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी डॉक्टर यशवंत यांच्याकडे घेऊन येत. कित्येक वेळा झोळी करावी लागे मोठी पोत्यांची आणि त्यामध्ये 4-4, 5-5 महिला की प्लेगच्या आजारी रोग्याला तिथं आणत. त्यामध्येच दुर्दैवाने सावित्रीबाईंना लागण झाली प्लेगची आणि सावित्रीबाईंचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. मात्र मग अर्थातच की त्यांनी केलेलं कार्य आणि आपण सर्वजण या फेजमध्ये जो आहोत तर त्यामध्ये निर्विवाद कार्य सगळं ज्योतिरावांचंच आहे. तसं सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक 1891ला त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आलेलं आहे तसं. आता पुढील सेशनमध्ये आपण की इतर वेगळ्या समाजसुधारकांची चर्चा करूयात आणि ज्योतिरावांशी संबंधित इतरही घडामोडी जुळूयात अशा. थँक्यू.